जिल्ह्यातील किंवा युनिट प्रमुखांनी ज्या बदल्या करायच्या आहेत कर्मचाऱ्यांच्या, पोलीस कर्मचाऱ्यांच्या, त्या बदल्यामध्ये त्याच ठिकाणी किंवा उपविभागात एखाद्या वेळेस त्यानं 5 वर्ष काम केलं एखाद्या कर्मचाऱ्यानं, तर त्याला त्यानंतर कमीत कमी 10 वर्ष त्या उपविभागात पाठवू नये. कारण काय होतं आहे, त्याचे तिथं संबंध प्रस्थापित झालेले असतात, राजकीय दहशत किंवा राजकीय संबंध प्रस्थापित झालेले असतात. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला जरी काम करायची इच्छा असेल ना, तरीसुद्धा तो कर्मचारी काम करू शकत नाही. कारण त्याचा दबाव, त्याच्यावर असलेली दहशत, नंतर काही लाभाचे संबंध, यामुळे तो कर्मचारी त्या उपविभागामध्ये पुन्हा चांगल्या पद्धतीने कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. त्याचा परिणाम हा कायदा सुव्यवस्थेवर होतो. त्याच्यामुळं एकदा एखाद्या उपविभागात पाठवल्यानंतर किमान 10 वर्ष त्या उपविभागात त्याची बदली करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे अनेक पोलिसांच्या ज्यावेळेस बदल्या केल्या जातात, त्यावेळेस बदल्या केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या युनिटच्या संबंधामध्ये किंवा CP ऑफिसमध्ये किंवा SP ऑफिसमध्ये संबंधामध्ये, तर ते कर्मचारी 6-6 महिने, वर्ष हे त्या पोलीस निरीक्षकाकडून सोडलेच जात नाहीत. त्याच्यामुळे काय होते, ज्या तारखेला बदली झाली त्या तारखेचा 5 वर्ष धरून त्याची पुन्हा विनंती बदली जागेवर केली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी तो गेलाय त्याच ठिकाणी परत त्या कर्मचाऱ्याला आणलं जाते आणि 1.5-1.5, 2-2, 6-6 महिने, 1.5-1.5, 2-2 वर्ष त्याला न सोडल्यामुळे तो पुन्हा वरिष्ठांना काही ना काही लाभ किंवा बरेचसे संपादन करून तो पुन्हा त्याच उपविभागात किंवा ज्या ठिकाणाहून त्याची बदली झाली त्याच ठिकाणी पुन्हा देण्याचा प्रयत्न करतो, तो सुद्धा वर्ष 6 महिन्यामध्ये. हे सुद्धा अतिशय गंभीर आहे आणि हा विषय युनिट प्रमुख किंवा CP ऑफिसने सिरियसली घ्यावा. कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा पोलीस कर्मचाऱ्याने हा राजकीय वशिला आणला, शिफारस आणली किंवा वरिष्ठांचा वशिला आणला, तर त्या वशिला लावणाऱ्या किंवा शिफारस करणाऱ्या संबंधित राजकीय व्यक्ती किंवा वरिष्ठ अधिकारी यांची देखील वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणं गरजेचं आहे. कारण त्या कर्मचाऱ्याला किंवा त्या अधिकाऱ्याला देखील चांगलं काम करायचं असतं, परंतु वशिल्याशिवाय काम होत नाही असं एक समाजमन त्याचं होतं असतं आणि त्यामुळं हे तात्काळ थांबणं गरजेचं आहे. बदली करणारे सक्षम प्राधिकरण किंवा वरिष्ठ अधिकारी हे देखील त्यांना चांगलं युनिट द्यावं, चांगले अधिकारी मिळावेत अशी अपेक्षा असते आणि त्या पद्धतीने काम करत असतात. परंतु राजकीय दबाव, राजकीय फोन, राजकीय संबंध आणि वरिष्ठांचे दबाव यामुळं त्यांना चांगलं युनिट करायचं असतं किंवा चांगलं अधिकारी चांगल्या ठिकाणी द्यायचे असतात. असं असताना देखील ते करू शकत नाहीत. कारण त्यांना बदलीची भीती असते, त्यांना मॅटमध्ये जाण्याची कोण ना कोण भीती असते किंवा त्यांना इतर काही गोष्टी आपल्या बाबतीत होतील का किंवा आपल्याला त्रास होईल का याची भीती असते. त्याच्यामुळे ही निर्भयपणानं या बदल्या होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत अशा निर्भयतेनं बदल्या होत नाहीत तोपर्यंत पोलिसांचं कायदा सुव्यवस्था राखण्याचा जो मुख्य मुद्दा आहे तो राहू शकणार नाही. कारण जर एखाद्या अधिकाऱ्याचं किंवा एखाद्या राजकीय माणसाच्या दबावानं तो जर तिथं आलेला असेल किंवा शिफारशीनं आला असेल, तो त्याच्यासाठी काम करेल, परंतु जनतेसाठी तो काम करायचं खूप कमी प्रमाणात असेल. त्यामुळं अशा व्यक्तींच्या विरुद्ध तात्काळ कारवाई होणं वरिष्ठ स्तरावर गरजेचे आहे आणि शासनानं प्रशासनाच्या बदली निवड मंडळाच्या विषयातनं टोटली पूर्णतः बाजूला व्हावं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं शिफारस कुठल्याही राजकारण्यांचे ऐकून देण्यात येऊ नये. आणि जर अशी शिफारस झाली तर वरिष्ठ स्तरावर, प्रशासन आणि शासनाच्या स्तरावर अतिशय गंभीरतेने त्याच्या संदर्भामध्ये कारवाई व्हावी. मित्रांनो, जर हे काही 10-11 मुद्दे आहेत ते जर शासनानं, प्रशासनानं पाळले तर माझी खात्री आहे आपल्याला अतिशय उत्तम पोलिसिंग होऊ शकतं. कमीत कमी वेळेमध्ये अत्याचार विरहित चांगलं पोलिसिंग होऊ शकतं. अधिकाऱ्यांची सुद्धा कार्यकर्तव्य चांगले होऊ शकतात आणि त्यांना निर्भयतेनं पूर्णपणे काम करण्याचं बळ प्राप्त होऊ शकतं. परंतु त्याला या वरच्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय चांगल्यापणे, संवेदनक्षमपणे हाताळणं गरजेचं आहे. हे मी माझा प्रस्ताव मांडलाय. हे कायद्यातल्या काही बाबी आहेत त्या मांडल्यात, त्या चुकीच्या असतील, बरोबर असतील, ह्या वरिष्ठ स्तरावरून घ्यावं. जनतेचा रेटा लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त मोठा आहे. म्हणून माझी पुन्हा आपणाला सर्वांना विनंती, या मुद्द्याने आहे आपण आपल्या युनिट प्रमुखला, CP ऑफिसला, SP ऑफिसला किंवा महाराष्ट्र शासनाला, DG ऑफिसला यांना ह्या सगळ्या गोष्टी लिहून तात्काळ पाठवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला चांगलं पोलिसिंग, राज्य कायदा सुव्यवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगले अधिकारी, चांगले कार्यकर्तव्य असलेल्या माणसं, कर्तव्यनिष्ठ माणसं असणं गरजेचं आपल्या भागामध्ये. त्यामुळे सर्वांनी हा प्रयत्न करावा ही माझी नम्रपणे विनंती. नमस्कार.